सुंदर वीरशैव धर्माचे तत्व मंदिर चतुर्दश भुवनान त्रिलोक परिकर नांदती जय माझी मूळ मातृक षोडश पूर्ण झाले त्वर विशेष अन्न शक्षरामृत सावकाश निरपू आता शिवछत्राच्या 16 कळा दुःख तत्पदीचा जीववितीच कळा ही 17वी जीवन कळा क्षयसे निश्चय एकीचे जे ज्ञान सर्व सुखाचे असे कारण म्हणून ठेवावे चित्त पूर्ण श्रवणा ठाई श्रवण मन निज ध्यासे साक्षात वस्तू भेट विश्वासे ना तरी व्यर्थाचे काशी निवावे जीवाते असो आता येत विशेष विस्तार करणे न लागे मजला फार वीर श्रोत परम चतुर तरी चरणाची बोलिलो पुन्हा प्रश्न करी जगदंबा सचिद्रूप शिव सांबा शिव संस्कार मूळ संपा पुसेल ती जन्माघंते पर्यंत वीर शैव संस्कार स्मस्त ऐको मने विश्वस्त गिरिजा देवी शंकरासी मूल संस्कार षोडश त्या माझे सती मुख्य दश त्याही माझी बहुविशेष शिव दीक्षा जाणवी जगदंबा मने सदा शिवा माझी या प्रश्नाते देवादी देवा अनुल धुळोनी देहावा अपेक्ष मज शिव म्हणे अंबे प्रती तुझ्या प्रश्न जड जीव उतरती तेची तुझ प्रती सांगे नाता गर्भाधान पासून अवघे संस्कार 16 जाणावे सांगून आता त्याचे नावे त्यात मुख्य 10ची गर्भाधान म्हणजे ओटी भरण तो पहिला संस्कार जाण पिंड उत्पत्ती समूळ कारण याची असे पुसवन संस्कार दुसरा डोहाळे स्मित मनती तिसरा चौथाची असे की उजाळ्याला जात कर्म मनोनी नामकरण 5वा बहिर्निष्क कर्म 6वा चौल कर्म म्हणती 7वा करावा संस्कार वेदारंभ 8वा संस्कार वटुसी करण्याचे अनिवार तया विण ज्ञान प्रसार होईल केवी 9वा संस्कार शिव दीक्षा अत्यावश्यक वीर शिव पक्षा त्या विण संतोष विरूपाक्षा न होयची सर्वता दीक्षा हजती संस्कार वीर शैवाचा मुख्य कुलाचार त्या विण वर्ते जो पामर भवी जाणावा निश्चय शिव दीक्षेची लक्षणे कथित श्रुती अगम पुराणे सारांश निरोपिणे तुझ कारणे शैलात म्हणजे सुंदरी निर्मल शिव एक ज्ञाने कुण ज्या संस्कार तुडे आशा पाश बंधन म्हणून दीक्षा म्हणती त्या लागून दान क्षपण भाव योगे ती दीक्षा त्रिविध करावया शुद्ध त्याची नावे विविध शास्त्रातली पाहावी गर्भपासून 8वे वरुष मुख्य दीक्षा काल विशेष मध्ये मजान वरुष षोडश तया पुढे गौरवते जन्म झाल्यापासून देवसलिंगाच्या ठवण तिचा सुदृढ परिपूर्ण संस्कार होय दीक्षे लागी आचार्य आवाहन प्रथम करावे जाण अग्रासनी बैस होन पूजा करावी भक्ती बळे त्या चार मनाची कोण त्याची सांगेन मी निज खून एक तू सावध होन स्नेह बरे पार्वती 16 अध्यायी वर्णिले शिवगण 7 ते 17 सुधी नेमून ते शिवाचार मार्गी निपुण रथ सती एकनिष्ठे तया सकळ गणापती हे 5 चार जाणची सुबुद्धी तया 5 विना दीक्षा सिद्धी करुणे महामंत्री तिही चालविल्या शिवाचार भूमंडळी घेऊन अवतार हे जी सती मुख्य आधार वीरशैवा करणे त्याची साक्षीत्वाची जे कळश तीच त्याची प्रतिमा जाणी जेच ते अचराच्या सती विश्वास धरीजे शिवगणा चौघांचे सौकलश जाणीजे मध्ये श्री गुरुदाचे बोलीजे ऐसा पंचकलश दीक्षा घेईजे तव गुरु राजत झाला
जववरी पंचकलश दीक्षा नाही तववरी भवीच बोलिजे पायी त्या शिवभक्ताचे ठाई लेखुन यो सर्वदा त्यासी तीर्थ प्रसाद तत्वता देऊन येऊ सर्वता आचार साक्षी दीक्षा नसता अधिकारी तीर्थासी जववरी तीर्थ प्रसाद नाही तववरी शिवभक्त नव्हे पायी कटीचा लिंग तोही पाषाणचा जाणीजे कामनसी तरी एक तीर्थ प्रसाद ते लिंगाचे जीवन समयक तेने विरजीव शिवज देख मिळा त्यासी कोण म्हणती जैलिंग पाडले तैच तीर्थ प्रसाद अर्पिले आता प्रतिदिन अर्पवया काय घेतले लिंगाचे आम्ही त्यासी दृष्टांतासे एक लक्ष एक समयक हानी मुले कुटुक मनाचा निश्चय जळी वृक्ष उपवनी लाविले तैच तया उदक घातिले आता काय तया वृक्षाचे घेतले उदक घालावया मनी ऐसा विचार करून वृक्षा उदक नदीत उदसैन तरी त्या वृक्षाचे जीवन केवी वाढ्या याचे विवेक करावा तो वृक्ष कैसा फळेल कैसे अमृत फळ देईल मग कैची सुख संपदा होईल न देता उदक वृक्षा देवी लिंगासी तीर्थ प्रसाद न देतील होईल कैसा सुखानंद न फळेची शिवयुग बोध क्रिया भ्रष्ट मरुडी अनेक एक कवतुक गुरुलिंग जंगमतिनी एक तरी श्री गुरु तोची लिंग देख साक्षीत्वे झाले की तरी लिंगा जे जे सुख देई जे जे पुत्र पुरुष वाही जे ते ते गुरु श्री अर्पज सहजे काना ठया जायते हे गुरु श्री अर्पे जाणून मग तीर्थ प्रसादी कान करावा यत्न प्रयत्न करून जरी करी अर्पण तरी श्री गुरु संतोषे मरुडी तीर्थ प्रसादे असवा नेम नित्य नूतन धारवा प्रेम परी आदी गुरु करावा हे वर्म तेथेची जाणीजे रवी घरोघरी गुरु असती स्वातीर्थे बोधती शिष्या प्रती परिस्वान भवे तद्रूप करीती त्या नाव सद्गुरो देवी स्वाथा जे कासती गुरु तेन होती स्वसरतारू बोधती अनेक म्हणता तरू नानाविध हे गुरु नानामती दाविती एक तीर्थात नाद लाडिती एकटी पाशासन पूजविती नाना दैवते एक ते तपा घालीत एक ते कर्मवळी घालवीत एक ते धर्मबाण साधवीती पंचाग्नी तापतेक एक ते लौकिक कर्मे करविती एक ते वायुसी झुंजावे गवविती एक ते आसनी बैसविती कामनती की ओटाची नको एक तो मौन धरविती एक ते नागविची पळविती एक ते बळी सांडविती स्त्री बालक माता पिता एक ते अन्न त्यागविती एक ते कंदमुळे भक्षविती एक ते कपाटी बैसविती एक ते उदर बाऊ एक ते जटा वाढविती एक ते बोडकेची ठेविती एक ते केश लचविती नेतती कर्म परशुला सम एक ते अजपात गोवविती एक ते चक्र भेदून जामनती एक ती मिरदाविती नेत्रा पुढे चढतसे एक ते नासिक लक्ष लावविती एक ते नेत्र विकासोने पहा म्हणती एक ते नासिक लक्ष लावविती एक नेत्र विकासोने पहा म्हणती एक ते यज्ञ होम करविती स्वर्गीय अमृतपान करा म्हणती इंद्रपदा निरंबेची दाविती लोळुपता एक ते आकाशी लावविती एक जासने बैसाविती एक अमृतपन करविती अर्धचंद्र पेय उजावण्या एक ती लिंग देह साधवी देवंता तराते वेटवी परित्यागवीची गोवी दुःखदायक साधने परी एक आत्मज्ञाना वाचून ते सर्व हे कारण जवन हे एक चैतन्य धन तव स्वधर्म व्यर्थती
यसे नाना साधने साधविती ते गुरु परी सद्गुरु न होती जे स्वय परब्रह्मा करीती ते सद्गुरु जाणावे ऐसिया सद्गुरुशी जावे शरण दीक्षा घ्यावी सद्भाव धरून नित्य प्रसाद तीर्थ सेवन करावे क्रिया मार्गे तीर्थचा शब्द पडता कानी न पासरी पाहता पाहणार तो परब्रह्म मूर्ती शुद्ध जन बोली त्या प्रती त्याचे दर्शन मात्र मुक्त मूर्ती ओ देवी मुक्ती दास्य करीती हे नवल काय तो कृपा दृष्टीने जरी पाहे तरी आपुले देत आहे स्वस्वरूप जे तो सद्भावाचा भोक्ता सद्भावे शरण जाता जन्म जन्मांच्या व्यथा सकळ हरिते असे ते कृपेची सागर तयाची कृपा निरंतर ओळंगो तयाचे चरण सादर स्वहित लागी स्वहरित जरी मनसी कोण तरी तयाचे शिवपण मद शिव मनाव्या कारण तयाची असायोगे ते जे महामहंत पूजित से मिळी भ्रात ते मज लागी दैवत मी भक्त तयाचा विचारता मी तोची जाण बाहेरी विषयचे पालटन ज्ञानेलिया जाती कोण भेदते सांडोलिया शिव म्हणे गिरी जेसी तू माझे स्वरूप शरीर भावे भेदासी रूप झाले ओ देवी एकची बहुरूपिया आपण बहुरूपियाला घेऊन परी तो बहुरूपियाची आन नाही दुसरा तैसाची मी आपण अनंत रूपे नटलो जाण परी रूपा रूपा साक्षी होऊन निराळाचे सखी निराळा परी मी जाण तुसे आपण जानपणाला गुण जाणता तो मी साजो मी मज लागी भेटी घेणे आहे नी जागी तरी या ग्रंथा लागी संभू नये ऐसे पार्वतीने कुणे वचन तद्रिप झाले गगन मनी तन्मय होऊन तटस्थ थेली जगदंबा गई माये होनी देहावरी उठोनी साष्टांग नमस्कार करी म्हणे मज भेटिले त्रिपुरारी स्वामीनाथ करुणानी रे महापुरी वाहता जाता वचित कृपाळू जाळी जाता तैसे तुम्ही स्वामी स्मरता तारियल्या माती चरणा लागे वेळो वेळा धन्य धन्य स्वामी जाश्व नीळा
अवघे निरोपिले प्रांजळ माझे आवडी सारिखे हा परम रहस्य ग्रंथ जे पाहती ते शिवरूप स्वय होती ब्रह्मरूप स्वय पार्वती निश्चय जान जो शिवाचे शिव भक्त सदाचारी दीक्षावंत जे जाहले गुरु कर जात ती हा ग्रंथ परिसावा हविसी श्रवण न करवावा हा शिवाचार्य शिवभक्ती गावा एकोणी जीवी धरावा ते साची करावा चारू हा ग्रंथ होता श्रवण इंद्रिय होती प्रवीण मार्ग कळती आचरण आचारावया आता सो कथन पार परमरस्य ग्रंथा विस्तार पार्वती प्रतीश्वर वारंवार सांगतसे याचे सार या ग्रंथाचे ठाई वनिले असे 7 अध्यायी अनजनाचार विषयी अरसजान पाहावया हा ग्रंथ तरी ईश्वर मुखीचा ईश्वर तोची नागजे साचा भिन्न भेद मानत वाचा दंड होय तुझी तो अवतरोन नागेश नामाभिधान मिरवे वडियाने म्हणून वेद झाला काही जैसे सुवर्ण सोने पण शनभर मिरविले बेटागी भाने तरी कुळायचे काय सोने पणे लोणी म्हणून याला शिव तोची नागेश्वरू तोची बस्वराज श्री गुरु मनोरपट सिंहासनाधिकारू असे जयासी तयाच्या कृपे करुण परमरहस्याची टीका विस्तारून करवित जाहिले आपण श्री बृहस्पती स्वामी मन्मथ शिवलिंग मने मजवदविले स्वामीने पावा वाजविता तया ते कुण वाजविता तो निराळा सूत्रधारीचे बाहुले तेचले नाचे झाले सूत्रधारी खेळ जय जय काळे ते कळे खेळतसे म्हणून सूत्रधारी गुरु गोसावी टीका करविल बहुली करवी येथे मजमीपणाची पदवी नुरीची सर्वथा या लागी ग्रंथ कृती गुरुनाथ तोची वंदिला ग्रंथात शिवगणी परिसवा प्रतीत मने मनमत करी जोडुनी हासे पसारी ग्रंथ जाण त्याचे करी जो नित्य पारायण तयाची भव्यवादी चुके मरण मर होय सत्यपय ज्याचा लिंग नाही विश्वास जे अन्य धर्माचा बनले दास त्याच्या स्पर्श न करावे ग्रंथास धर्म जाण म्हणूनी जे विश्वासे भावे वाचिती ते संसार सुख भोगुनी अंती पावती सायुज्य मुक्ती धन्य नर तेची पै जे दुर्जन निंद कर तया नोडे ग्रंथ रसाळ प्रभात फळ त्या गुणार फळ आवडी जाणवेच तसे की दुग्ध सांडुनिया जाण प्राशी मध्या ते जाऊन की दुधेरवी नेत्र बांधून द्रव्य घटा ओलांडी विश्वासे जे श्रवण करीत तयाच्या सर्व व्याधी नसत पठन करिता धनाढ्य होत करती वाडी अपार पुत्र इच्छा धरुणी मनी तत्पर होती पारायणी तयाचा वंश विस्तार सुलक्षणी होय जाण शिवकृपे हा परमरस्य ग्रंथ परिकर शीर्षेव धर्माच्या बीजांकुर भावे करिता रक्षण साचार रक्षी शंकर त्याते शोधे शिवगण समस्त तया विनवी किंकर मन्मथ ग्रंथ समाप्ती साधना घेत चिती सद्गद होऊनिया कपिलाधार पुण्य धाम तेथेची झालो मी पूर्ण काम टीका केली सुगम परमरस्याची शके 1522 विक्रम नाम संवत्सरास भग त्रयोदशी माघ मास ग्रंथ पूर्ण झालाचे इथे श्री परमरस्य सारामृत शिवगौरी संवादी ग्रंथात याची टीका करुणी प्राकृत कृत्य मन्मथ इति श्री परमरस्य हरि गौरी संवादे सर्वाचार्य निरूपण नाम दशाध्याय समाप्त मन्मथ स्वामी महाराज की जय संत शिरो मन स्वामी महाराज की जय
बसवेश्वर महाराज की जय.